त्याला आम्ही महाराज मानलेलाच नाही आहे आणि हिंदू धर्म हा इतका क्षुल्लक नाही आहे की एका अशोक खराकडून बदनाम होईल. ती त्याच्या वैयक्तिक वासनांचा विषय आहे, त्या संगनमताने झालेल्या त्यांच्या लैंगिक चाळ्यांचा विषय आहे. तो त्याला फाशी द्या, त्या कृत्यात सहभागी असलेल्या चपलेने जोडा. तिथे हिंदू धर्माचा काही संबंध नाही, वैयक्तिक वासनांचा कारभार आहे तो. आणि भोंदू बाबा असेल तर भोंदू पाद्री आणि भोंदू मौलवी पण आम्हाला दाखवा. केरळमधल्या पाद्र्याला 30 नन्सने सेशन कोर्टामध्ये साक्ष दिली आहे की आमचा रोज बलात्कार करायचा. त्याच्याविषयी आपण भोंदू पाद्री म्हणून कधी उल्लेख करत नाही. भोंदू बाबा हा काय शब्द आहे? आपण आपल्या संतांची विटंबना का करायची? त्याला भारतीय संत परंपरेत कुठचंही स्थान नाही आहे, भारतीय साधू परंपरेत त्याचं कुठचंही स्थान नाही आहे. त्याच्यामुळे अशोक खरात हा विषय हिंदू धर्माचा संबंध नाही, तो वैयक्तिक वासनांचा खेळ आहे. त्याच्यामुळे हिंदू धर्म बदनाम करण्याचा, अशोक खराच्या खांद्यावर बंदुका ठेवून जर कोण दुष्ट, कोण नीच, काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझमच्या नावाखाली भारतीय धर्म बदनाम करत असतील तर अशोक खरात हा वैयक्तिक विषयांचा वासनांचा खेळ आहे. तो कुठच्याही प्रकारच्या साधू परंपरेतून, आखाडा परंपरेतून येत नाही. ॲस्ट्रॉलॉजर आहे तो, किंवा काहीतरी त्याने कॉस्मिक ह्याचं शोध घेतलेला आहे आणि त्याचा शोध घेणारे आणि त्यांनी त्यांचं बघावं लैंगिक वासनांचा खेळ. परवानगी मागण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे. ती शिवजयंती असो का भगवान बुद्धाची जयंती असो, बुद्ध पौर्णिमा असो का बसवेश्वराची असू दे, चक्रधर स्वामींची असू दे, पांडुरंगाच्या वारकऱ्यांना महाराष्ट्रातल्या, देशातल्या कुठच्याही रस्त्यावर फिरताना कधीच परवानगी लागली नाही पाहिजे. पांडुरंगाचा वारकरी जातो भगवा झेंडा घेऊन, म्हातारा दिसला, करपलेल्या तोंडाचा दिसला, फाटलेल्या पायांचा दिसला तरी आपण त्याला वाकून नमस्कारच करतो आणि त्याच्या हृदयात पांडुरंग आहे. मग ते भगवान बाबांचा वारकरी आहे का तुकाराम महाराजांचा असं कोण बघत नाही, आणि बघत असले ते आरामपूर संपवले पाहिजे. तर आज आपल्याला रामनवमीला भारतात अनेक ठिकाणी या मार्गावरून जाऊ नका, त्या मार्गावरून जाऊ नका, यांच्या भावना दुखवतात, त्यांच्या भावना दुखवतात, ज्यांच्या भावना दुखवतात त्यांच्यासाठी पाकिस्तान दिला होता. आपण पुन्हा यांच्या भावना दुखवायला लागले तर त्या भावनांचा उपाय केला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.